निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची वणवण, आचारसंहितेमुळे खतांचा तुटवडा, अमोल कोल्हेंचा आरोप. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची मोठी वणवण सुरू आहे. शेतकरी सध्या खत मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेले आहे. दुकानाबाहेर शेतकऱ्यांनी युरिया खत खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसत आहे. या निवडणुकीचा फटका खताच्या तुटवड्यामुळे शेतातील पिकांना बसत असल्याचं चित्र आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात अचानक युरिया खताचा तुटवडा झाला. या तुटवड्याचं कारण निवडणुकीची आचारसंहिता आहे, असा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलेला आहे. युरियाच्या बॅगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, त्यामुळे आचारसंहितेमुळे नव्यानं बॅग उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिक खतांच्या दुकानाबाहेर उन्हाच्या तडाख्यात रांगा लावून बसलेले आहेत. मोदींचा फोटो असलेल्या खतांच्या बॅगची विक्री सध्या थांबवण्यात आली आहे. या खतांच्या बॅगची विक्री केल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप केला जात आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही नेत्यांचे फोटो किंवा सरकारच्या योजनांची जाहिरात देखील केली जात नाही. आता खतांच्या बॅगमुळे भाजपचा प्रचार होत असल्याचं काहींनी म्हटलंय. तेव्हापासून निवडणुका पार पडेपर्यंत या खताची विक्री थांबवण्यात आलेली आहे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची वणवण होत असेल तर समोर हे आलेलं आहे. आचारसंहितेमुळे खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आता निवडणुकांचा फटका शेतपिकांना बसणार का, असा सवाल येथे उपस्थित होत आहे. आचारसंहिता असल्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळत नाही आहे, त्यामुळे शेतपिकांचं नुकसान होत असल्याचं समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.